समितीने 3997 विद्यार्थ्यांना दाखवला छावा चित्रपट। अध्यक्ष भूषण पगार यांच्या संकल्पनेतून राबविला उपक्रम। स्वराज्य रक्षक छत्रपती संभाजी महाराज यांच्यावर आधारित ऐतिहासिक छावा चित्रपट कळवण तालुका छत्रपती स्मारक समितीच्या माध्यमातून अध्यक्ष भूषण पगार यांच्या संकल्पनेतून कळवण तालुक्यातील सुमारे 3997 विद्यार्थ्यांना निःशुल्क दाखवण्यात आला। या निमित्ताने शंभूराजांची शौर्यगाथा मोठ्या पडद्यावर बघण्याची अनुभूती विद्यार्थ्यांना घेता आली। उत्तर महाराष्ट्रातील छत्रपती शिवरायांचा सर्वात उंच अश्वारूढ पुतळा असलेल्या कळवण तालुका छत्रपती स्मारक समितीच्या दुसऱ्या वर्धापन दिनानिमित्त दिनांक 27 फेब्रुवारी ते 10 मार्च या कालावधीत समितीचे अध्यक्ष भूषण पगार यांच्या संकल्पनेतून तालुक्यातील जिल्हा परिषदेच्या सर्व शाळांतील विद्यार्थी, आरकेएम विद्यालय, जानकाही विद्यालय, गुड शेफर्ड स्कूल सह इतर खासगी शाळांमधील सुमारे 3997 विद्यार्थ्यांना सटाणा येथील दगाजी चित्रमंदिर येथे छावा चित्रपट निःशुल्क दाखवण्यात आला। शंभूराजेंचा जाज्वल्य इतिहास पडद्यावर बघताना विद्यार्थ्यांनी छत्रपती शिवाजी महाराज आणि छत्रपती संभाजी महाराजांचा जयघोष केला। सोमवारी दिनांक 10 रोजी या उपक्रमाचा समारोप करण्यात आला। शिवतीर्थ येथे छत्रपती शिवाजी महाराजांना अभिवादन करून विद्यार्थ्यांच्या बस झेंडा दाखवून रवाना करण्यात आली। यावेळी पोलीस निरीक्षक खगेंद्र टेंभेकर, नगराध्यक्ष कौतिक पगार, बाजार समितीचे सभापती धनंजय पवार, शिवस्मारक समितीचे अध्यक्ष भूषण पगार, राजेंद्र भामरे, रोहित पगार, गजानन सोनजे, जगन पाटील, जयेश पगार, अतुल पगार, अजय मालपुरे, शंकर निकम, एमएल पवार, प्रवीण संचेती, योगेश मालपुरे, प्रमोद सूर्यवंशी, आगार व्यवस्थापक राहुल बोरसे, सुधाकर खैरनार, राजेश पगार, अविनाश पगार, संदीप पगार, हरीश जाधव, सुनील महाले आदींसह शिक्षक, विद्यार्थी व शिवप्रेमी उपस्थित होते। मित्रांनो, आज भूषण दादा आणि शिवतीर्थ समिती या संकल्पनेतून साकारण्यात आलेल्या नाशिक जिल्ह्याला व महाराष्ट्राला भूषणावर ठरणाऱ्या हिंदवी स्वराज्य निर्माते छत्रपती शिवाजी महाराजांच्या या भव्य दिव्य पुतळ्याजवळ भूषण दादा यांनी हिंदवी स्वराज्याचे रक्षक क्षत्रिय कुलावंत छत्रपती संभाजी महाराज यांनी जो शौर्य पराक्रम दाखवला आणि या हिंदू धर्माच्या आणि हिंदू स्वराज्याच्या रक्षणासाठी अनेक हाल अपेष्टा सोसल्या, त्या सर्व मुलांना दाखवून त्यांनी आपल्या संस्कृतीबद्दल, त्यानंतर छत्रपती संभाजी महाराजांबद्दल मुलांच्या मनामध्ये एक खोल ठसा निर्माण केलेला आहे। हे आज जरी एक बीज वाटत असलं तरी हा वटवृक्ष होईल आणि कुणाच्या स्वप्नात सुद्धा न येणारी कल्पना त्यांनी साकार करून दाखवली आणि त्याबद्दल मी आणि आपण सर्व त्यांचे अत्यंत ऋणी आहोत। छत्रपती संभाजी महाराज की जय, जय भवानी, जय शिवाजी। आपल्या कळवण नगरीतील शिवस्मारक समितीचे जे अध्यक्ष आहेत भूषणदादा, माननीय भूषणदादा पगार यांनी हा जो अतिशय स्तुत्य उपक्रम राबवला, यामुळे आपल्या छत्रपती संभाजी महाराजांची शौर्यगाथा ही आमच्या मुलांना ऐकायला मिळाली। त्याचबरोबर आमचे जवळजवळ कळवण शहरातील सर्वच शाळांमधील विद्यार्थ्यांना हा चित्रपट पाहायला मिळाला। त्यासोबतच आम्हा शिक्षकांना सुद्धा यांची शौर्यगाथा बघायला मिळाली आणि त्यामुळे निश्चितच विद्यार्थ्यांच्या चरित्र घडणीवर खूपच चांगला परिणाम होईल अशी आम्हाला आशा आहे आणि त्यामुळे आम्ही शिवस्मारक समितीचे सर्व शिक्षकांच्या वतीने आणि पंचायत समिती शिक्षण विभागाच्या वतीने आभार देखील मानू इच्छितो। आमच्याकडे जिल्हा परिषद म्हटलं की सर्व तळागाळातील विद्यार्थी हे शाळेमध्ये शिकत असतात। काही विद्यार्थी असे असतात की त्यांना थिएटर काय असतं हे सुद्धा माहिती नसतं। अशाही विद्यार्थ्यांना या उपक्रमामुळे हा चित्रपट बघायला मिळाला आणि त्यांची गाथाही बघायला मिळाली। त्यामुळे विद्यार्थी आणि पालक वर्गातून सुद्धा खूप आनंद व्यक्त होत आहे। राजे छत्रपती शिवाजी महाराजांचं स्मारक ज्यावेळेस कळवण शहरात या ठिकाणी उभारण्यात आलं, त्याच वेळेस या स्मारक समितीने असा निश्चय किंवा निर्धार केलेला आहे की फक्त स्मारक बांधून या ठिकाणी न थांबता आपल्या राजांचा इतिहास आपल्या बालबच्चांपासून लहान थोरांपासून सगळ्यांपर्यंत ज्या ज्या संधीमधून पोचवता येईल त्या संधीने हा पोचवण्याचं काम आपली स्मारक समिती निश्चित करणार आहे। याचाच एक भाग म्हणून हा जो काही
छावा पिक्चर भारतभर रिलीज झाला आणि ज्यावेळेस एक तरुणाईचा तो पिक्चरकडे बघण्याचं म्हणजे तिकीट मिळत नव्हतं आणि तरुणाईचा ओघ इतका जोरात होता आणि त्याच वेळेस आमच्या स्मारक समितीचे अध्यक्ष भूषणदादा पगार यांच्या मनात ही संकल्पना आली की आपण आपल्या तालुक्यातील जास्तीत जास्त विद्यार्थ्यांना हा पिक्चर आपल्या माध्यमातून दाखवण्याचा मनोदय त्यांच्या मनात आला आणि त्याचाच एक भाग म्हणून गेल्या 27 फेब्रुवारीपासून सटाणा येथील चित्रपटगृहात हा पिक्चर दाखवण्याचं काम ही स्मारक समिती सातत्याने करत आहे. मराठी केसरी न्यूजसाठी मुख्य संपादक दीपक सोनवणे, कळवण. दिवसभरातील ताज्या घडामोडी बघण्यासाठी आजच मराठी केसरी न्यूजला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा.